आजची ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमधील दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. तर चला वलवली संघ, आपण सेक्शन सजवायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका ही आपल्याला विनंती आहे, कारण खूपच उशीर झालेला आहे. पुन्हा एकदा वलवली संघाला विनंती आहे की आपण प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. संदेश घरत आणि उदय घरत ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. कालभैरव वरचे ओले आणि जरीमरी आई वलवली या दोन संघांमध्ये हा सामना सुरू होतो आहे. सामना 4 षटकांचा असेल. पंचांना विनंती आहे की आपण सामना त्वरित सुरू करायचा आहे, कारण की आजच्या रात्रीमध्ये फक्त एकच संघ क्वालिफाय होईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काल सुपर 12 आपण पाहिलं, परंतु आज सुपर 6 मध्ये एक संघ दाखल होईल. त्यामुळे विनंती असेल यानंतर 2 सामने अजूनही खेळवायचे आहेत. सामना सुरू होतोय. गेम ऑन. पहिला चेंडू बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट, आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जाईल पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार. फलंदाज संदेश घरतच्या बॅटमधून, ज्या संदेश घरतने पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती, तो संदेश घरत चौकाराने खातं खोलतोय. गोलंदाज आहेत या पहिल्या षटकामध्ये संतोष पाटील. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. वलवली आणि ओले, वरचे ओले, या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. एक बिग बॅटल, बिग फाईट मॅच या दोन संघांमध्ये. 2 सामने जिंकलेत हिमांशू 11 नावडे क्रिकेट संघाने. वाईड यॉर्करचा वापर केलाय. भन्नाट वेग आहे गोलंदाज संतोष पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. 4 धावा धावफलकावरती. पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजची ही दुसरी रात्र आहे. 40+ क्रिकेट आपण अनुभवतोय आणि खूप चांगला खेळ राहिलाय 40+च्या 10 संघांचा आजच्या रात्रीमध्ये. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे. रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर राईज झाला आणि बॅट्समनला पूर्णपणे सरप्राईज केलं. सलग चालाय हा दुसरा निर्धाव चेंडू. ज्या संदेश घरतने चौकाराने सुरुवात केली होती, तो संदेश घरत आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल खेळलाय. क्या बात आहे. सलग चालाय हा तिसरा निर्धाव चेंडू. संतोष पाटीलने इम्प्रेस केलाय. अप्रतिम गोलंदाजी, आउटस्टँडिंग गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी. संघर्ष सुरू आहे या षटकामध्ये. काल भैरव वरचे ओले या टीमचा. संदेश घरत रन मशीन आहे वरचे ओले या टीमची. तो संघर्ष करतोय या सामन्यामध्ये, कारण की संतोष पाटील चांगली गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती, अचूक लाईनवरती गोलंदाजी. ड्राईव्ह केलाय अलोंग द कार्पेट. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. सुरेख कमबॅक केलाय या षटकामध्ये
संतोष पाटीलने, कारण की संतोष पाटीलचं स्वागत केलं होतं चौकाराने. त्यानंतर आपण पाहतोय सातत्याने डॉट बॉल फेकलेत. 5 धावा धावफलकावरती आहेत. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवलंय गोलंदाज संतोष पाटीलने. राईट राऊंड विकेट. क्या बात है, अप्रतिम गोलंदाजी. अजून एक येतो डॉट बॉल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे कालभैरव, वरचे ओले या टीमची बिनबाद 5. त्यांनाच्या मैदानात जोर क्या बात आहे डीजे मास्टर. नाद एकच, बैलगाडा शर्यत. धावसंख्या आहे 5 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. 4 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना. 2 बलाढ्य संघांमध्ये दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. जरीमरी आई क्रिकेट संघ वलवली आणि कालभैरव वरचे ओले या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत संदेश घरत. नवीन गोलंदाज प्रदीप पाटील येत आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. राईट मोर द विकेट. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पर्यंत खाली राहतोय आणि सरळ जाऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. गोलंदाज प्रदीप पाटील. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल. मिळते अवांतर धावा. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहेत. संत वाते इंद्रायणी. त्याचप्रमाणे संत गतीने धावफलक पुढे जाताना वरचे ओले हा संघ थोडासा संघर्ष करतोय या मॅच मध्ये. मोठे फटके येत नाहीयेत. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. ज्या वरचे ओले टीमने या इनिंगची सुरुवात खूप चांगली केली होती. पहिल्याच चेंडूवरती आला होता चौकार आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे पाहतच राहिलेत फलंदाज संदेश घरत आणि उदय घरत ही जोडी आपण पाहतोय. संघर्ष सुरू आहे संदेश घरतचा या इनिंग मध्ये. एक चौकार आलाय. वैयक्तिक खेळतोय 5 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. चेंडू जाईल लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाचा शंखनाद करणारा हा पहिला संघर्षमय षटक. या 6 धावा नक्की संजीवनीचं काम करतील. वरचे ओले या टीमसाठी संघर्ष सुरू आहे या मॅच मध्ये. कालभैरव वरचे ओले या संघाचा धावसंख्या 6ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती. धावसंख्या आहे 12. संतांनी सावध सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. 2 बलाढ्य संघांमध्ये हा सामना सुरू आहे. 2 नामवंत संघ आमने सामने. हाफ ट्रॅकर, शॉर्ट आर्म पुल, पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार.
बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय. धावसंख्या 18 धावा. कमबॅक करण्याचा प्रयत्न कालभैरव वर्षे ओले हा संघ करतोय या मॅच मध्ये. संदेश घरत ऑन फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय आणि हा तिसरा षटकार देखील येतोय. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर सलग चालाय हा तिसरा षटकार. संदेश घरतच्या बॅट मधून संदेश घरत ऑन फायर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. सलगचे 3 षटकार येत आहेत संदेश घरतच्या बॅट मधून. खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे संदेश घरत आणि संदेश घरतचा बल्ला बोलतोय याही मॅच मध्ये. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा. 12.00च्या सरासरीने बनवल्यात या 24 धावा. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 45 ते 50 धावा बनवावे लागतील. एक फाईट टोटल उभी करावी लागेल या मॅच मध्ये. वलवली या टीम समोर वलवली संघ देखील एक नामवंत संघ आहे. वलवली या संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील. नवीन गोलंदाज अशोक पालेकर गोलंदाजी मार्कवरती या तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राइक एंडला फलंदाज उदय घरत ऑन स्ट्राइक. ड्राईव्ह केलंय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. ऑन ड्राईव्हचा फटका होता लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 25. 25 धावा धावफलकावरती. संदेश घरत ऑन स्ट्राइक ज्याच्या बॅट मधून लागोपाठचे 3 षटकार आलेत तो संदेश घरत स्ट्राइक एंडला आहे. पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. अजून एक चांगला स्ट्रोक. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम षटकार. सलग चालाय हा 4था षटकार. संदेश घरतची फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरात आल्या संदेश घरत साठी. संदेश घरत नावाचं वादळ निर्माण झालंय. क्या बात आहे. आता मात्र कमबॅक केलंय गोलंदाज अशोक पालेकरने. आलाय हा डॉट बॉल आणि आता मात्र वलवली टीमच्या संघनायकाने सुटकेचा श्वास घेतला असेल कारण की संदेश घरतने आक्रमण चढवलं होतं. सलग 4 षटकार आले होते आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्हचा फटका आहे. अलोंग द कार्पेट चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. पैकी थोडीशी खराब होते. बॅकअप आहे. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे 3रं मार्गस्थ आहे. ओमकार वास्कर आमच्या सोबत आहेत ज्याने काल नवीन विक्रम केलाय. गोल्डन षटकार मारून सामना जिंकून दिलाय. यावीस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण आणि मिल्टिल या चेंडूवरती 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 34. 34 धावांची पार्टनरशिप बनवली आहे उदय घरत आणि फलंदाज संदेश घरतने. सुरुवात खूप चांगली करून दिली आहे कालभैरव वरचे ओले या टीमला. ऑन साइडला फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर.
वरचे ओलेगावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक षटकार 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. नवीन गोलंदाज या अंतिम षटकामध्ये येत आहेत. महेंद्र पाटील. स्ट्रायकिंगला फलंदाज संदेश घरत. धावसंख्या आहे 40 पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. अप्रतिम कमबॅक केलं या मॅच मध्ये वर्षे ओले या टीमने. क्रॉस बॅटी स्ट्रोक खेळलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षकेत मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एकच धाव. 41 धावांची पार्टनरशिप बनवली आहे उदय घरत आणि संदेश घरतने या मॅच मध्ये. बिनबाद 41. सलामीचे दोन्ही फलंदाज खूप चांगली बॅटिंग करतायत. 41 धावांची पार्टनरशिप या मॅच मध्ये. गोलंदाज महेंद्र पाटील. या विसला अपडेट लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच षटकार. धावसंख्या 47 धावा. बॅक टू बॅक येतोय. हा दुसरा षटकार उदय घरतच्या बॅट मधून. 47. अजून एक येतोय. सलग आलाय. हा तिसरा षटकार फलंदाज उदय घरतच्या बॅट मधून. धावसंख्या आहे 53 धावा आणि षटकातील 3 चेंडू शिल्लक. जो संघ जास्त धाव बनवेल आणि सामना जिंकेल त्या संघाला बाय आहे. या आधीच्या मॅच मध्ये हिमांशू 11 नावडे या टीमने बनवल्या होत्या धावा 64. त्या धावा डिफेंड केल्यात आणि आतापर्यंत 53 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम 3 चेंडू शिल्लक. गोलंदाज महेंद्र पाटीलला कमबॅक करावा लागेल कारण की उदय घरत खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. सलग 3 षटकार आलेत उदयच्या बॅट मधून. लाईन पाहावी लागेल. खराब गोलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण. वाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या कालभैरव वरचे ओलिया टीमला. धावसंख्या 58. 3 चेंडू शिल्लक. गोलंदाजी पहिले खूप चांगली केली होती. त्यानंतर संदेश घरतने लागोपाठचे 4 षटकार लगावले आणि संदेश घरतच्या पावलावरती पाऊल ठेवलं. फलंदाज उदय घरतने देखील सलग 3 षटकार लगावले. जो संघ जास्त धाव बनवून सामना जिंकेल त्या संघाला बाय असेल. याआधी आम्ही उल्लेख केला की नावडे संघाने 64 धाव बनवल्या होत्या आणि सामना जिंकला होता आणि या मॅच मध्ये 58 धाव बनवल्यात. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वीपर कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण
मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2ने पुढे जाईल. 60 धावा धावफलकावरती. 60 धावांची पार्टनरशिप. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चांगला स्ट्रोक आहे शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या 60. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 60 धावा धावफलकावरती. वाईड यॉर्करचा वापर केलाय. धावबाची संधी आणि फलंदाज झाल्या बाद शेवटच्या बॉलवरती सांघिक यश मिळतंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 60 आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. कालभैरव वरचे ओले संघाने जरीमरी आई वलवली या संघासमोर. हिमांशू 11 नावडे या टीमला बाय मिळते आणि तो संघ दाखल झालाय सुपर 12 मध्ये, कारण की त्या संघाने 64 धाव बनवल्यात. आणि विनंती असेल हिमांशू 11 नावडे या टीमला की आपण कुठे जाऊ नका, कारण की आजच्या रात्रीमध्ये एकच संघ क्वालिफाय होईल. त्यामुळे नावडे या टीमला ही सूचना असेल, आपण कुठे जायचं नाहीये, कारण की आजच्या रात्रीमध्ये एक संघ क्वालिफाय होईल. एकसष्ट धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. ते म्हणजेच जरीमरी आई वलवली या टीमला 24 चेंडू आणि बनवायचे धावा 61. 15.25 च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि जसं खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ दहिसर सौरभ पाटील यांना. ऐकूया आपण खेळाच्या या दुसऱ्या सत्रामध्ये. तर चला वरचे ओळे संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला आजच्या रात्रीमध्ये एकच संघ इथे निवडायचा आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ जाण्याची शक्यता आहे. तर प्लीज आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटक संपण्यात येतील याची आपण दक्षता घ्यायची आहे. तर नक्कीच इथे पाहू शकता आपण 2 संघ इथे पाहिलं गेलं. एका साईडला वलवली संघ तर दुसऱ्या साईडला वरचे ओवळे संघ. इथे वलवली संघाने नक्कीच प्रथम फलंदाजी स्वीकारत असतानाच इथे 60 धावांचं लक्ष नक्कीच ठेवलेलं आहे त्या वरचे ओवळे संघाने. नक्कीच ते वलवली संघ आव्हान कितपत पेललं हे महत्त्वाचं असेल. तर चला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. प्लीज वरचे ओवळे संघ कोऑपरेट करा. आपल्याला सहकार्य करायचं आहे आपण, कारण वेळ खूपच झालेला आहे. थंडीचा गारठासुद्धा पडलेला आहे. नक्कीच प्रेक्षकसुद्धा आपल्या या मॅचची मजा घेत आहेत, परंतु थंडी वाजतोय तरीसुद्धा प्रेक्षक तर नक्कीच वरचे ओवले संघ प्लीज कोऑपरेट करा. एक
जास्त उशीर होते, एकच संघ आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला काढायचा आहे. तर आपण प्लीज क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि खेळ जसा सुरुवात होईल तसा आपण खेळाला गतिमान करायचं आहे. जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. पहा आमच्या अनिलजी टेंबे सर एक उत्कृष्ट पंचांची भूमिका निभावताना या मंचावरती अनेक विशेष सहकार्य पालेश्री क्रिकेट संघाला त्यांच्या मदतीनं, तसेच आमचे मुख्य आयोजक सन्माननीय प्रभाकरजी तांडेसुद्धा उपस्थित, तसेच सन्माननीय प्रशांत शेठ पवार असेल, सन्माननीय महेश शेठ पवार असेल, सन्माननीय दिलीप वास्कर असेल. एक उत्कृष्ट इथे मुख्य आयोजक आणि आमचे ग्रामपंचायत पालेभुदकचे विद्यमान उपसरपंच निखिलजी तांडेलसुद्धा इथे चांगल्या प्रकारची एक मेहनत आणि पालेश्वरी चषकाचं हे भव्य दिव्य असं आयोजन. तर नक्कीच आमचे सन्माननीय ग्रामपंचायत पालेभुदकचे माजी सरपंच अविनाश शेठ उलवेकर सुद्धा इथे अजूनही या मैदानावरती या स्टेजवरती उपस्थित दाखवतात. एक महत्त्वाची भूमिका त्यांच्याकडून एक पाठीराखे आमचे गर्गे सर सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य, तसेच सर्व क्रिकेट प्रेक्षक सुद्धा सहकार्य. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच. अल्ला तमाम क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि मॅचला झाली आहे खऱ्या अर्थानं सुरुवात. उत्तरार्धामध्ये बनवायच्या धावा उभारल्या 60, बनवायच्यात 61 आणि 61 धावेचा पाठलाग करत असताना 15.25 सरासरी प्रति षटकामध्ये आता बॅटिंग करत असताना टीम जरी मरी आई 11 वलवली टीमला फटका तुम्ही वादा स्वतः गोलंदाज. तोपर्यंत या बॉलवरती सिंगलने केली आहे खेळाला सुरुवात महेंद्र पाटील आणि स्कोर 2 या आकड्यावरती. महेंद्र पाटील आणि प्रदीप पाटील अशी मैदानामध्ये जोडी. पाटील बंधू धावा 61 पल्ला पार करायचा. थर्ड अंपायर गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय. तिसरे पंच. तर आमच्या अशोक उलवेकर प्लीज आपण यायचं आहे. थर्ड अंपायरची भूमिका ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. तर अशोक उलवेकर या आपण. नक्कीच एक चांगला नियम. आपण अंपायरला गरज नाही आता जायची. लगेच जो बॉल रिलीज झाला तो बॉल लगेच आपण चेक करू. त्याच्यानंतर लगेच आमचे पंच तिसरे पंच टेक्निकल टीम सज्ज होईल की ऍक्शन. आणि असाचा बॉल तुम्ही पाहताय फिल्डर तोपर्यंत या बॉलवरती केली प्रदीप पाटीलनं सुरुवात खेळाला 1 आणि संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. धावेची गरज 61, सरासरी 15.25 प्रति षटकामध्ये तुम्हाला गाठायची. आणि बॉलिंग ट्रॅकवरती संदेश गरजला पाहता फ्रंटफुटला येऊन बॉल चालला. मिड ऑन ऑफ फिल्डिंग दमदार झाली. फेकी थोडी खराब आली. डेंजर आणला. ॲक्युरेट फेकी गरजेचं असतं. ज्या प्रमाणे ॲक्शन मिड ऑनला ज्या प्रकारानं ज्यानं बॉल रिलीज केला फेकी थोडी खराब आली. या बॉलवरती सिंगलला स्कोर पुढे चालला. स्कोरबोर्डवरती तुम्ही पाहता 4 या आकड्यावरती. मोठ्या फटक्यांची गरज आहे. आव्हान खूप मोठं आहे. धावा होत आहे त्या विकेटवरती तुम्ही पाहिल्यात. आज रात्रीमध्ये देखील कालची रात्र देखील धावा झाल्यात विकेटवरती. अफील जोरदार फणसानं फायला लाईक बिफोर OUT फलंदाज बाद. पाहिलं स्टंप मध्ये इथे मात्र फलंदाज आहे का मित्रांनो. स्टंप जरूर भेटला आणि लागलेला या मैदानावरती जरी मरी आई 11 वलवली टीमला हा पहिला धक्का प्रदीप पाटीलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागला. तो मैदानामध्ये तुम्ही पाहता वलवली टीमला पहिला फलंदाज बाद झाला आणि निराशी व्यक्त जरूर त्याने केला. जो स्टार्ट तुम्हाला हवा होता तो स्टार्ट गरजेचा. उच्चांक इथे गाठायचा आहे तुम्हाला 61 धावेचा आणि तो गाठत असताना तुमची स्टार्ट मोठ्या फटक्यानं होणं गरजेचं आहे. आणि अशा मोमेंटला गोलंदाजी दमदार आहे. ती गोलंदाजी करत असताना कालभैरव वरचे उरले टीमची या मैदानामध्ये संदेश गरज कौतुक करू. गोलंदाजी जबरदस्त. पावडीमध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचा उदाहरण आजपर्यंत दिलाय या वरचे उरले टीमच्या पहिल्या गोलंदाजानं. आणि या षटकातील अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन इन हॅट नंबर 3 वरती आला गोवर्धन पालेकर. रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं. सरळ बॅटना धावा येत नाहीये. उलट्या बॅटमा अर्ध्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. लगी तो आजादी नाही तो बरबादी. आणि स्कोर थांबलाय स्कोर बोर्ड वरती 4 या आकड्यावरती. 4 धावा धावफलकावरती तुम्ही पाहता.
फ्रंटफुटला जाऊन स्टेप आउट बॉल चाललाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या दिशेनं फिल्डर येतात लॉंग ऑफचे तोपर्यंत या बॉल वरती धावा पूर्ण केल्या जात आहेत त्या 2 आणि 2 षटक क्रमांक इथे संपलं जात आहे पॉवर प्लेचं पहिलं आणि धावा आल्या त्या मात्र 6 पॉवर प्ले मध्ये कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं उदाहरण राहिलं ते संदेशच्या माध्यमातून तुम्ही पाहिली त्याची अचूकता वैदकता व्हेरिएशन बॉल मध्ये कशा प्रकारे बॉलला रिलीज खांद्याचा पूर्णपणे वापर केला आणि त्यानं धावा पॉवर प्ले मध्ये इकॉनॉमिक्स त्यानं फक्त 6 धावा खर्च करत असताना 1 गडी मात्र त्यानं बाद केला बॅटिंग दमदार झाली आहे पूर्वार्धामध्ये मी म्हणेन संदेश घरतनं ज्यानं 31 धावे चा मात्र त्यानं इनिंग साकारली आणि त्याची गोलंदाजी देखील दमदार राहिली आहे आज कालभैरव वर्षे उलट टीमसाठी अष्टपैलू कामगिरी करणारा हा तुम्ही संदेशला पाहिला या षटकामध्ये धावा आल्या 6 आता तुम्हाला बनवायच्या येणाऱ्या बॉल 18 बॉल मध्ये तुम्हाला आता बनवाव्या लागतील 55 धावा 18-55 ची गरज या उत्तरार्धामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला उदय घरत षटकातील पहिलाच बॉल व्हेरिएशन बॉल मध्ये तुम्ही पाहिला लेग स्टंपला सोडून जातो फणसांचा इशारा आला वाईड बॉल आणि वाईड बॉल स्कोर पुढे जाईल 7 या आकड्यावरती तुम्हाला 61 धावा बनवायच्या आणि 61 धाव्याचा पल्ला पार करत असताना पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी तुम्ही पाहिली खरी अर्थानं संदेशच्या माध्यमातून उदय आला बॉलिंग ट्रॅक वरती हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं हा लेग ब्रेक हा होता मी म्हणेन उदयचा बीट केलाय जणू काय फलंदाजाला त्यानं फेकला हा मात्र डॉट बॉल पहिला चेंडू वाईड फेकला त्यानंतर त्यानं डॉट बॉल फेकला बॅटिंग दमदार त्याची देखील झाली आहे 9 बॉल त्यानं देखील 23 उभारल्या मग सलामीवीर 7 जरूर दिली आहे वरचेला उभलेला आणि हा बॉल हवेमध्ये की प्रॉपर टायमिंग बॉल मिन विकेट सीमा रेषेच्या बाहेर आउट ऑफ दी फार आणि हा ठोकला संघर्षाचा शंखनाद ठोकत असताना खऱ्या अर्थानं केली आहे सुरुवात आता मात्र बॅट्समन तुम्ही पाहताय महेंद्र पाटील तुमचं वय काय तुमचं या आधारत नाहीये क्रिकेटमध्ये तुम्ही खेळता तुमचा मतलब फिटनेस का आणि म्हणून एकच म्हणून उम्र थका सकती है ठोकरे गिरा सकते हैं अगर जीत हो जीतने का तो हार भी हरा नहीं सकती आता तुम्हाला मात्र पराकाष्ठा मेहनत करावी लागेल या मॅच मध्ये ही जिंकण्यासाठी एका बाजूनं महेंद्र पाटीलनं आता केली आहे हाणामारीला सुरुवात आणि त्यानं ठोकला हा षटकार दाखवला त्याची बॅट आता किती बोलेल या मैदानावरती लक्ष 61च आणि 61 धावा पार करत असताना स्कोरबोर्ड वरती 12 लागल्यात हा मात्र तुम्ही पाहू शकाल इथे मात्र डॉट बॉल आला डॉट बॉल जरूर स्टंपिंग देखील विकेट कीपर देखील चतुर आहे आणि धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती 13 धावा धावपलकावरती तीन बॉलचा अजूनही खेळ शिल्लक आहे 13 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता चांगली मॅच या 2 टीम मध्ये सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज मात्र हा चालला अफरकडचा बॉल बॉडी लाईन थर्डमॅनला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर जाता जाता क्षेत्ररक्षण दमदार आणि रन आउटची संधी झाली असती आणि इथे तुम्ही पाहता तिसरे पंच लगेच आम्ही टेक्निकल टीम DRIs लगेच आपली टेक्निकल टीम सज्ज दुसऱ्या पंचांकडे आम्ही जाणार आहोत रन आउट साठी बॅट आता तुम्ही ग्राउंड झाली आहे का हे महत्वपूर्ण बॅट ग्राउंड झाली आहे हे चेक केलं जाईल लगेच तिसरे पंच आणि जी टीम बेसर आमच्या सोबत आहेत आणि नोट आउट आहे आणि कॅरी झालं नाहीये या बॉल वरती 3 धावा जरूर कॉलिंग गरजेचं नव्हतं तालमेल चुकलं होतं विकेट किपर वेट झाला फेकी ॲक्युरेट होती आणि अशा मोमेंटला तुम्ही ग्रीप करता मग बॉल तेव्हा तुमचं मात्र त्याकडनं झाली आहे चुकी अशा चुका मागात पडतील क्रिकेट मित्रांनो कधी पण काही पण होऊ शकतं आणि हा चेंडू देखील त्यानं फेकला हा डॉट बॉल
स्कोर थांबलाय स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 16 धावा धावपलकावरती आणि या षटकातील शेवटच्या एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल फ्रंट फुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न स्वतः गोलंदाज बॉल अडवतोय आणि अशा रीतीनं षटक क्रमांक संपलं जात आहे ते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 16 लक्ष्य 61च होतं आणि धावपलकावरती धावा तुम्ही 16 पाहता आणि आता येणारे बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 45. सरासरी आता तुम्हाला वाढली आहे 22.50 झाली आहे. इथून देखील धावा चेस होऊ शकतात ओमकार, कारण की आपण क्रिकेट एका ओव्हरमध्ये तुम्ही 36 देखील पाहिला. ऋतुराज गायकवाड ज्यानं एका ओव्हरमध्ये 42 धावा उभारल्या होत्या, त्यामध्ये एक नो बॉल होता, त्याच्यावरती षटकार. हे विक्रम आहे. क्रिकेटमध्ये कोणताही अंक शुभ अंक नाही आहे. एक ओव्हर तुम्ही याच क्रीडांगणामध्ये एक ओव्हरमध्ये 24-25 धावा देखील चेस होताना पाहिल्या आहेत आणि 39 धावा देखील कालच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिल्यात गोलंदाजाच्या माध्यमातून. तर चला वावजे संघ, आपण प्लीज आपले कर्णधार पाठवायचे आहेत. वावजे संघाचे कर्णधार आपण मंचावरती पाठवायचे आहेत. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स. धावा मागात नाही आहेत आणि षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला गोलंदाज चिंतामणाला. आता या षटकामध्ये 3ऱ्या 12-45 समीकरण आणि त्याच्यावरती दिली जबाबदारी आणि समोर फलंदाज तुम्ही पाहता महेंद्र पाटीलला. आता मोठ्या फटक्यांची खऱ्या अर्थानं गरज आहे. जरी मरी आई वलवली टीमला फुल टॉस वरती बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली आहे दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2 आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 18 या आकड्यावरती 18 धावा धावपलकावरती. 40+ क्रिकेट देखील आता मात्र उंचावला आणि फिटनेस काय त्यांचा सराव देखील इथे मात्र वेट अँड वॉच खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटचा करायला लागला आणि मात्र इथे विकेटला विकेट कीपरनं ही झेल. खेळाडू वृत्ती किती छान होती बघा. खेळाडू वृत्ती खऱ्या अर्थानं महेंद्र पाटील दाखवली. पंचांचं बोट आकाशामाय जागच्या अगोदर स्वतः क्रीज म्हणून सोडला असे खेळाडू वृत्ती. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर का त्याला भारताचं दिलं खेळाडू वृत्ती. त्यानंतर त्याने ठोकलेले अर्थातच तुम्ही पाहिलं त्यानं षटक देखील ठोकले. त्याचा विश्व रेकॉर्ड होता आणि खेळाडू वृत्ती अशा खेळाडू वृत्ती तुम्ही पाहिलं ते महेंद्र पाटीलचं. आज पालेश्वरी चषक 2024 तुम्ही पाहताय. दुसऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा ही आली या पालेश्वरीच्या पंचकृषीमध्ये आणि हे श्रेय जातं प्रभाकर टांडेल असतील, हेमराज म्हात्रे असतील, दिलीप वासकर, प्रशांत पवार, अजय मोरावकर, महेश पवार, जितेश म्हात्रे, शिवदास पवार, निलेश उलवेकर, विशाल उलवेकर, अशोक उलवेकर यांना आणि त्यांच्या खांद्यावरती खांदा लावून ठाम उभं आहेत तुम्ही पाहताल. त्यानंतर महेश पाटील असतील, निखिल टांडेल असतील जे उपसरपंच आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही सागर म्हात्रे असतील, प्रशांत म्हात्रे असतील, समीर असतील, सर्वजण आहेत. सर्वजण ग्रामस्थ मंडळ आज सज्ज झाली. आमच्यासोबत स्कोरर देखील आहेत. मी कौतुक करेन प्रतीकचं, कौतुक करेन ओंकारचं, अजित देखील होते, केतन देखील होते. सर्वांची मेहनत आज या स्पर्धेसाठी लागली आहे आणि खऱ्या अर्थानं हे गाव आहे ना पंचकृषी धार्मिक आध्यात्मिक गाव अशी असलेली पालेश्वरी आईचा आशीर्वाद असलेलं हे पालेश्वरी पाले गावाच्या क्रीडा नगरीमध्ये आलेली ही खऱ्या अर्थानं क्रिकेटची मायभूमी, क्रिकेटची पंढरी या गुलाबीच्या थंडीमध्ये तुम्ही एन्जॉय करता आणि तुमचं देखील करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता त्या 23 या आकड्यावरती रिव्हर्स सहस्र बाहेर काढलं आणि बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं हा चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना तुम्ही पाहता तो 27 या आकड्यावरती 27 धावा धावपलकावरती या षटकातील शेवटचा अखेरचा बॉल शिल्लक आहे. चांगले समालोचन तुम्ही ऐकतात. अर्थातच तुम्ही पाहिलं रोशनजी संते घारिवली यांचा आवाज ऐकला. प्रवीजी टेबे वल्लभ, त्याच्यानंतर महागुरु हे नाव आहे. हे नाव नाही तर ब्रँड आहे. जिथे जिथे जाल तिथे तिथे महागुरु आहे. मग गणपती बाप्पा म्हणा, जय श्रीराम हे हिंदुत्व खऱ्या अर्थानं जागं केलं आणि हे नाव आहे महागुरु सरांचं. त्याच्यानंतर मग तुम्ही वैशिष्ट्य याच गावचं एक बऱ्याच लेजंड समालोचक आमचे दिनकरजी
तुम्ही देखील आमच्या सोबत असतात, तुमचं देखील कौतुक करू, त्यानंतर कौतुक जरूर करू जर लांबचा पल्ला करून आज आल्यात प्रदीपजी भोई, त्यानंतर पंचांचं देखील कौतुक आहे. सुनीलजी तांडेल सर असतील, त्यानंतर आमचे पंच असतील अनिलजी टेंबे सर, त्यानंतर जीवन सर असतील, यांचं देखील कौतुक. आज चांगल्या पंचांची भूमिका पार पाडतायत. म्हटलं जातं ना, एखादा डिसिजन चुकला तर त्यांना मात्र माणूस आहे, मात्र माणसाकडनं चुक्या अशा होत असतात. काही हरकत नाहीये, पंच आहेत, पंच देखील माणूस आहे, आम्ही कॉमेंटर आहे, आमच्याकडे देखील चुका होतात आणि चुका ह्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख येतात. ही दिवाणी प्रत्येकाच्या जीवनावरती हजर दिली अडचण आहे मित्रांनो, आणि अशा मोमेंटला नाराज होण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही. डिसिजन होत आहेत चुकीच्या, आणि हे जबरदस्त पंच क्रिकेटचं जोडलेलं नातं ना तुम्हा मला एकत्र आणण्याचं काम केलं या बॅट आणि बॉलच्या क्रिकेटमुळे. क्रिकेट हा खेळ आहे ना, एकत्र आणण्याचं काम सर्व ऑर्गनायझरना केलं, त्यानंतर कॉमेंटेटरना केलं, पंचांना, सर्व पब्लिकला. आणि ह्या खऱ्या अर्थानं थंडीमध्ये तुम्ही ही स्पर्धा नाईटची पाहता. बॉल चालला फर्स्ट डीपला आणि त्याच्यानंतर या बॉल वरती आली एक धाव. एका धावेच्या श्रीमलंग स्पोर्ट वामनजे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधावा. लढत आपण पाहतो वलवली विपक्ष ओवले, यातून जो सामना जिंकेल तो संघ वामनजे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. एक न स्कोर पुढे चाललाय स्कोरबोर्ड वरती 28 या खड्यावरती. 28 धावा, धावेची अजून गरज आहे. 33 धावेची अजूनही गरज आहे. येणाऱ्या 5 बॉल 33. आता 33 होऊ शकतात का? चमत्कार एखादा पराक्रम, असे चमत्कार कमी होत आहेत क्रिकेटमध्ये तुम्ही पाहता. आणि अशा मोमेंटला ही मॅच जवळ जवळ विजयाच्या बाजूने चालली आहे. क्रिकेट अनिश्चितांचा खेळ आहे, सध्यासारखा रंग बदलणार आहे. रंग कधी क्रिकेटचा बदलू शकेल. मिड ऑफला जेल आहे, पकडलाय जेल, हाताचा पिसारा फुलवला, बॉल विचावला, विकेटचं पतन, धक्का लागला. मैदानावरती चौथा टीम बॅटिंग करणाऱ्या जरी मरी आई 11 वलवली टीमला. आणि आज खऱ्या अर्थानं क्रिकेट दाखवला दिनकर सर. ते तुम्ही पाहता काल भैरव वरचे ओवले टीमची बॅटिंग दमदार झाली. सलामीवीर कशा रीतीनं त्यांना स्टॅट हवा होता, तो स्टॅट खऱ्या अर्थानं संदेशनाने उदयनं करून दाखवला. आणि त्याच्यानंतर संदेशनं पहिले षटक टाकलं 6 धावेचं, त्यानंतर उदयनं षटक टाकलं 10 धावेचं. आणि त्यांची गोलंदाजी, त्यांची अचूकता, भेदचूकता, त्यानंतर त्यांची फलंदाजी ही मात्र अष्टपैलू कामगिरी करून गेली आहे. ती या जरी मरी आई 11 वलवली टीमला संकटात आणण्याचं काम जरूर या 2 फलंदाजांना केलंय आणि गोलंदाजांना देखील केलं. बॉल वाईट आहे, 100 स्वरूपाची धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. स्कोर चालला तो 29 या आकड्यावरती. मोठा फटका, बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं जाता जाता. इथे मात्र आत्मा देण्याचं काम जरूर नाहीये, पण बॉल चाललाय सीमारेषेला, पाय स्पर्श झाला. म्हटलं जातं ना दिनकर सर, वेल गेली, सत्ता गेली आणि आता शानपण सुटलं. हे शानपण आधी सुटलं असतं तर कुठेतरी मॅच जिंकली असती टीम बॅटिंग करणारी. आणि हा ठोकला त्यानं हा षटकार, आणि या षटकाराच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा, स्कोर पुढे येऊन जाईल तुम्हाला 35 या आकड्यावरती. 35 धावा. ऑलरेडी कार्पेट बॉल चाला मिड विकेटला, वेगानं फिल्डर आहेत तिकडे, तोपर्यंत एकच धाव, एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा तुम्हाला 36 या आकड्यावरती. आता येणारे 2 बॉलमध्ये बनवायच्या 25 धावा. विजयापर्यंत पोहोचू तर शकत नाहीये, पण तुम्ही किती धाव्यानं पराभूत करता हे तुम्हाला सांगून जातील. या बॅटिंग करा टीमला, उडवला बॉल मिड विकेटला. अशा फटक्यांची खऱ्या अर्थानं सुरुवातीला गरज होती आणि हे फटके तुम्हाला उशिरा येतात. आणि 6 स्कोर पुढे चालला तो स्कोरबोर्ड वरती 42 या आकड्यावरती. एका बॉलमध्ये 19 ची गरज आहे. एका बॉलमध्ये 19 होऊ शकतात का? नाही होऊ शकत, पण चमत्कार जर झाला तर होऊ शकतात. असे चमत्कार कमी होतात जर तरला क्रिकेट नाहीये मित्रांनो. क्रिकेट मात्र तुम्ही कशा रीतीनं खेळता याच्यावरती आहेत. आणि क्रिकेटचा सी म्हणजे कमबॅक्स, क्रिकेटचा सी म्हणजे कंट्रोल, तुमच्यात असलेला टी क्रिकेटचा टॅलेंट. आणि या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. टॅलेंट असणं गरजेचं क्रिकेटमध्ये. आणि अशा रीतीनं एक पाऊल विजयापासून दूर आहेत. आता कालभैरव वर्षे ओवले टीम 1 मध्ये 19 ची गरज, 1 बॉलमध्ये किती धावा येतील, किती धावेनं पराभूत होईल टीम, ती जरी मरी आई 11 वलवली टीम याच्याकडे देखील लक्ष. जवळ विजयाचे दरवाजे मी म्हणेन ओपन तर झाले आहेत. ते कालभैरव वरचे ओवले टीमचे. यॉर्कर होता ब्रह्मास्त्र, ऑलॉनी कारफेट. आणि अशा रीतीनं या बॉलवरती एकदा हा सामना जिंकलाय टीम
काल भैरव वर्षे ओवले टीमनं ही मॅच जिंकली आहे. तुम्हाला देऊयात पुढच्या मॅचसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 18 धावेनं हा सामना पराभूत झाला. जरी मरी i11 वलवली तुम्ही पराभूत केलेल्या चुका तुम्हाला मॅच मध्ये खूप मात्र लांब घेऊन गेल्या. आणि म्हटलं जातं ना की परीक्षेमध्ये सामायिक गेली की वार्षिक येते. वार्षिकमध्ये अभ्यास जास्त केला तुम्ही, जास्त